लाडक्या बहिणींच्या नावाखाली पैशांचा अपहार झाला का? जयंत पाटील यांनी ट्विट करत हा सवाल केलाय। 9,605 कोटींचा हिशोब कोण देणार? आरटीआय मधून समोर आलेली माहिती धक्कादायक असल्याचंही पाटील म्हणाले आहेत। काय ट्विट केलंय जयंत पाटलांनी पाहूयात। आरटीआय मधून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे। जून 2026 पर्यंत तब्बल 92 लाख अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 9,605 कोटी रुपये वितरित झाल्याचं समोर आलंय। ई-केवायसी न करणं, उत्पन्न मर्यादा ओलांडणं, सरकारी कर्मचारी असणं किंवा एकाच कुटुंबातून अनेक अर्ज असणं अशी अपात्रतेची कारणं असताना हे पैसे खात्यात जमा होईपर्यंत प्रशासन झोपलं होतं का? योजना लागू करण्यापूर्वी छाननी का झाली नाही? अपात्र लाभार्थ्यांना सरसकट हप्ते का दिले गेले? आणि या हजारो कोटींच्या नुकसानीची जबाबदारी आता कोण घेणार? लाडकी बहिणींच्या नावाखाली पैशांचा अपहार झाला का? गरजू महिलांना मदत मिळायलाच हवी, पण जनतेच्या पैशांचा असा निष्काळजीपणे वापर समर्थनीय नाही। सरकारनं या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून अपात्र लाभार्थ्यांना झालेलं वितरण कसं झालं याचा हिशोब जनतेसमोर मांडावा आणि प्रत्येक स्तरावरील दोषींवर कारवाई करावी।